नमस्कार, मी पंजाब डक आणि आजपासून महाराष्ट्राचा शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. काय झालं, बरेच शेतकऱ्याचे फोन येले, आता राज्यात पाऊस येणार आहे का? त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मग राज्यात मग पाऊस कधी येणार. तर तुम्हाला एक पहिल्यापासून मी सांगतो की एक तुम्ही काय करा, कॅलेंडरमध्ये एक तारीख लिहून ठेवा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरच्या दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रात एक अवकाळी येणार. हे दरवर्षीचा वर्षानुवर्षाचा हे अंदाज कायम लिहून घ्या. तुम्हाला सांगू इच्छितो काय होणार आहे. एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे, ते काय होईल 29ला लँडफॉल होईल. लँडफॉल मध्ये जमिनीच्या ते समुद्राच्या बाहेर निघेल, पण ते पाऊस मग एखाद्या आपल्या महाराष्ट्राकडे काय होईल 29, 30, 31 आणि 1-2 डिसेंबरच्या दरम्यान ते मग काय होईल, महाराष्ट्राकडे ते पाऊस थोडाफार येऊ शकतो. काय होणार, ते चक्रीवादळ येत असल्यामुळे ते चक्रीवादळ ते मध्ये ते काय होईल, त्याचं थोडं आभाळ देखील येणार. 28-29च्या नंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि त्याच्यानंतर जर आपल्या इकडली थंडी जर कमी झाली तर मग ते पाऊस आपल्याकडे येऊ शकतो. शेतकऱ्याला मागे सांगितलं होतं की राज्यामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यामध्ये सांगायचं झालं त्याला आभाळ कमी येईल म्हणून असं म्हणलं होतं. तर तुम्ही बघू शकता आज ढगाळ वातावरण झालेलं आहे, तर हे अंदाज लक्षात येतात. आणि आज राज्यात थंडी कमी होईल म्हणून सांगितलं होतं, पण राज्यात मात्र 2 डिसेंबर ते 3, 4, 5, 6, 7 डिसेंबर पर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस समजा सांगायचं झालं तर हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा, तसेच नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, वाशिम जिल्हा, तसेच बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर, नगर जिल्हा, त्याच्यानंतर इकडल्या बघितलं तर निफाड, मालेगाव, नाशिक, जळगाव या भागामध्ये ह्यामध्ये 3, 4, 5, 6च्या दरम्यान भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्व दूर पाऊस पडणार नाही, फक्त हा पाऊस भाग बदलत पडणार आहे, म्हणून खास करून हा अंदाज लक्षात येतात. आणि राज्यात इतर परिस्थिती बघितली तर हा पाऊस वारण पाऊस सुटणार आहे, म्हणजे वारं या पावसामध्ये थोडं वाऱ्याचं प्रमाण असणार आहे आणि काही ठिकाणी रिमझिम देखील असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यात 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरच्या दरम्यान राज्यात वातावरण खराब राहणार आहे. बऱ्याच शेतकऱ्याची मका अशी काढून टाकलेली आहे, तर त्यांनी काय करायचं, झाकण्याची तयारी ठेवून, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र 2 ते 7 दरम्यान अवकाळी पाऊस आहे, सर्वदूर पडणार नाही, फक्त भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण त्याच्यानंतर 8 डिसेंबर पासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. बऱ्याच ठिकाणी म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं होतं पश्चिम महाराष्ट्रात, सातारा, सांगली, सोलापूर तिकडं, त्याच्यानंतर बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, परभणी जिल्ह्यात ह्या भागामध्ये थोडं प्रमाण जास्त राहणार आहे. आणि त्याच्यानंतर इकडे विदर्भात सांगायचं झालं तर घाटाच्या खाली जळगाव, जामोद, जळगाव तिकडल्या भागाकडे थोडा एक जास्त पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर बुरमपूर, त्याच्यानंतर निपाळ, मालेगाव, मनमाड त्या भागामध्ये एक असणार आहे, शिर्डी भागात देखील थोडा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र 2 ते 7 डिसेंबर दरम्यान वातावरण खराब राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.